मनोज जरांगे पाटील त्यांच्या आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत। सरकारला अल्टिमेटम देऊन ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असं सांगून ते 24 ऑक्टोबर आधी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मराठा समाजाला संबोधित करताना आपल्याला माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सभेला जाऊन समजतंय मराठा आरक्षण हाच माझा उपचार आहे, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार, माझा कुणालाही त्रास नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा म्हणताना आपण सर्वांनी पाहिलंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचं कॅबिनेट मंत्रिमंडळ यावर काय तोडगा काढता येईल याच्या प्रयत्नात बैठका घेत आहे। मराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी पडताळून घ्याव्यात, पण तोपर्यंत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक ठिकाणांहून आपल्याला करताना दिसली आहे। पण मराठवाड्यातील मराठा समाजालाच का कुणबी प्रमाणपत्र द्यायचं हा पहिला प्रश्न आहे। यातून मराठा समाजाला काय फायदा होणार हा दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील इतर मराठ्यांना आरक्षण का नाही हा तिसरा प्रश्न, ओबीसींच्या कोट्यातून दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकेल का हा चौथा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आणि याबद्दल सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्यासाठी रोकठोक मराठीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच चॅनलचे इतर व्हिडिओ देखील बघा, ते व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन जे दिसतंय ते प्रेस करा, त्यामुळे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। मराठवाड्यातील मराठा समाजालाच फक्त कुणबी प्रमाणपत्र का देण्यात यावं, महाराष्ट्रातील इतर मराठा समाजाला आरक्षण मिळेल का हे प्रश्न आहेत। मराठा समाजाला मुंबई हायकोर्टाने दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं, मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळी सांगितलं। मग विदर्भातील कुणबी मराठ्यांना आरक्षण कसं मिळतंय हा देखील प्रश्न उपस्थित होतो। पूर्वी मराठवाडा निजामाच्या अखत्यारीत असताना मराठा समाजाचा समावेश मागास वर्गात होता, मात्र मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात आल्यानंतर मराठा समाज हा पुन्हा खुल्या प्रवर्गात म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये मोडण्यात आला। संयुक्त महाराष्ट्रात येताना विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेला लागू असलेल्या सवलती आणि संरक्षण कायम ठेवले जाईल असा शब्द त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी दिला होता असं सांगितलं जातं, असं इतिहासकार सांगतात। भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातील मोठ्या संख्येने शेतीवर अवलंबून असलेला मराठा कुणबी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले। त्याचबरोबर कुणबी समाजाच्या सामाजिक विकासासाठी घटनेत तरतूद करण्याची मागणीही त्यांनी त्यावेळी केली होती। 1960च्या दशकात मराठा शेतकरी हा मराठा कुणबी असल्याची मांडणी केली, या मागणीला घटनात्मकदृष्ट्या मंजुरी देखील मिळाली, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कुणबी ही प्रमाणपत्र मिळाली। पुढे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ज्यांच्या जातीचा उल्लेख मराठा वगळून कुणबी अशी नोंद आहे, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं त्यांच्या सर्टिफिकेटवरती आहे, त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं। मराठवाड्यातील अनेक शेतकरी मराठा कुणबी आहेत, त्याच्या नोंदी तपासून आणि त्यावर अभ्यास करून ही प्रमाणपत्र दिली जातील, त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग सोपा होईल असं देखील बोललं जात आहे। ओबीसी समाजाचा याला विरोध होताना दिसतोय। मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सरकारनं सचिवांची समिती नेमली आहे, याचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। या निर्णयाचं मराठा समाजाकडून स्वागत झालं असलं तरी ओबीसी संघटनांनी सरकारने घेतलेल्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे। कुणबी हा ओबीसी प्रवर्गातील सर्वाधिक संख्या असलेला घटक आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याला कोणाचाही विरोध नाही, पण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाज आंदोलन करेल अशी देखील एक दाट शक्यता आहे। तसा इशाराच ओबीसी नेत्यांनी किंवा ओबीसी समाजातील अनेक लोकांनी दिला आहे। राजकीय दृष्ट्या राज्यात या मुद्द्याला आता मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद देखील सुरू होईल असं आपल्याला दिसतंय। सरकारकडून ओबीसींच्या या विरोधाबाबत काही बोलण्यास नकार दिला तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून सावध भूमिका घेतली जाते, हे देखील आपण बघतोय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींची संख्या ही 52% आहे, पण आरक्षण 19% आहे, त्यामुळे जर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायचं असेल तर आमची काही हरकत नाही, पण मग ओबीसी आरक्षणाचा टक्का हा राज्यात वाढविला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। आता आपल्या राज्यात महाराष्ट्र राज्यात आरक्षणाची सद्यस्थिती काय आहे ती देखील बघू। SC 13%, ST 7%, OBC 19%, SC/BC 2%, NTA म्हणजेच विमुक्त जाती 3%, NTB म्हणजेच बंजारा 2.5%, NTC म्हणजे धनगर 3.5%, NTD म्हणजे वंजारी 2%।
ह्या आता सध्याच्या आरक्षणाची ही टक्केवारी आहे. कोर्टात याला आव्हान मिळणार का? किशोर चव्हाण यांनी 2015 साली हायकोर्टात मराठवाड्यातील मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करून घ्यावा या संदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत 1953 पासून 1960 पर्यंत आंध्र प्रदेशमध्ये असताना मराठवाड्यातील मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात होता. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठवाड्याचा महाराष्ट्रात समावेश झाला आणि मराठा समाज खुल्या प्रवर्गात आल्याचं म्हटलं आहे. या जुन्या नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेकर्ते किशोर चव्हाण सांगतात, सरकार यात धोरणात्मक निर्णय घेऊ शकतं असं कोर्टानं म्हटलं होतं, पण या याचिकेवर अजूनही सुनावणी सुरू आहे. आम्हाला याबाबत सरकारात सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे असं किशोर चव्हाण सांगतात. या नोंदी आणि इतर पुरावे मिळवणं सरकारी समितीसाठी कठीण आहे का, हा देखील एक प्रश्न आहे. जरी हे पुरावे मिळाले तरी सरकार ओबीसी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देईल का? सरकार हा विचार करत असलं तरी कोर्टात हा निर्णय टिकेल का? याबाबत बोलताना सुप्रीम कोर्टातले वकील देखील सांगतात, मराठवाड्यातील मराठ्यांचा कुणबी म्हणून नोंद मिळवणं फार कठीण आहे. त्यातून त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळू शकतं, पण इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज कुणबीमध्ये समाविष्ट झाला तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवावा लागेल. त्यामुळं प्रमाणपत्र जरी दिलं तरी आरक्षणाची पुढची प्रक्रिया क्लिष्ट असेल, खूप कॉम्प्लिकेटेड असेल. तांत्रिकदृष्ट्या टेक्निकली मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊन ते कोर्टात टिकणं थोडंसं कठीण आहे, पण ते जे म्हणताना नामुमकिन है लेकिन मुमकिन भी है. राज्यभरातील मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर सरकारने कोर्टात टिकेल असा अहवाल तयार केला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या परीनं 50 लाख 1 कोटी मराठ्यांना एकत्र येऊन आम्हाला आरक्षण द्या, मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या अशी मागणी करताना आपल्याला दिसत आहे. त्यात सरकार आम्ही आरक्षण देऊ, एकनाथ शिंदे यांनी तर आम्ही आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं देखील आश्वासन दिलं. पण एकीकडे आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे आश्वासनांचा पाऊस सुरू आहे. नेमकं हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसं टिकेल? कारण महाराष्ट्रातील फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण पाहिजे असं देखील आपल्याला दिसत नाही. इतर देखील मराठ्यांना आरक्षण पाहिजे. महाराष्ट्रातील मराठवाडा सोडला तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा अनेक भागात देखील मराठी असतात. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही जेमतेम आहे किंवा बऱ्याच मराठा लोकांची परिस्थिती ही आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे त्यांना देखील आरक्षण पाहिजे. म्हणून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण ओबीसीमध्ये समाविष्ट करत असताना त्याचा टक्का कसा वाढवला जाईल किंवा 19% आरक्षणामध्ये अजून जर लोकसंख्या ॲड केली तर त्या आरक्षणाचा काही अर्थ राहणार नाही, हे देखील एक सत्य आहे. त्यामुळं सरकारनं यावरती विशेष तोडगा काढला पाहिजे. संविधान काय अनेक तरतुदी केलेल्या आहेत. जसं मराठवाड्यातील मराठ्यांना शेती करतात म्हणून कुणबी असा प्रमाणपत्र त्यावेळेस निजाम संस्थानाने दिलं किंवा अनेक मराठ्यांनी आज देखील महाराष्ट्रात कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं जुनं नोंदणीपत्र काढून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवलेला आहे. इतर मराठ्यांना ते सापडत नाही किंवा त्यांच्या ज्या जुन्या नोंदी आहेत त्यावरती कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असा त्यांच्या जातीचा उल्लेख नाही. त्यांच्या जातीचा उल्लेख हा हिंदू मराठा आहे. त्यामुळं ते ओबीसी आरक्षणापासून वंचित आहे. त्यावेळेच्या सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एसीबीसी हा प्रवर्ग बनवून मराठ्यांना एक स्वतंत्र आरक्षण दिलं, पण सुप्रीम कोर्टानं ते आरक्षण रद्द केलं होतं. मुंबई हायकोर्टानं ते आरक्षण वैध केलं होतं. मुंबई हायकोर्टाचा निर्णय नाकारून सुप्रीम कोर्टानं त्यावेळेस तो निर्णय रद्द केला आणि मराठ्यांचं आरक्षण जे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं दिलं ते संपुष्टात आलं होतं. त्यानंतर अनेक तज्ज्ञांनी असं देखील सांगितलं, एकाच जातीला स्पेशल म्हणून आरक्षण देता येणार नाही. त्याचं उदाहरण म्हणजे EWS इकॉनॉमिक विकास सेक्शन हे केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा घटकांना आरक्षण दिलेलं आहे. त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधल्या सर्वच जाती असतील, कोणत्याही त्या ठिकाणी जातीचा उल्लेख नाही. म्हणून ते EWS आरक्षण सुप्रीम कोर्टानं आर्थिक परिस्थिती त्या कुटुंबाची सुधारेल तोपर्यंत वैध राहील असं सरकारनं सांगितलं. म्हणून सुप्रीम कोर्टानं ते EWS आरक्षण वैध ठरवलं आणि आजही EWS आरक्षण हे केंद्र पातळीवरती सुरू आहे. तसंच महाराष्ट्रात फक्त एका जातीला आरक्षण देता येणार नाही. सर्व तरतुदी समजून घटनात्मक पेच काय आहेत याचा अभ्यास करून समिती नेमून आंदोलन चालूच राहील. त्यावरती सरकारनं तोडगा करणं अपेक्षित आहे. कारण हे सर्वांनाच माहीत आहे
मराठा असो किंवा कोणत्याही ओपन कॅटेगरीतला एक कोणी मनुष्य असो किंवा ती जात असो, प्रत्येक जात ही श्रीमंत नाही आणि प्रत्येक जात ही गरीब देखील नाही. याचा सखोल विचार करून आर्थिक निकषावरती जर आरक्षण दिलं तर ते टिकण्यासारखंही असेल आणि ज्याची खरंच आर्थिक परिस्थिती ही नाजूक आहे, जेमतेम आहे, त्याला ह्या आरक्षणाचा फायदा होईल. असं देखील केलं तर चांगलंच होईल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. तुम्हाला काय वाटतं, मराठा आरक्षण आंदोलन हे कुठपर्यंत मनोज जरांगे पाटील हे करताय? सरकारने किती त्यांचा अंत बघावा? सोबतच आपलं वैयक्तिक काय मत आहे, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे की मराठ्यांना एक स्वतंत्र आरक्षणाचा कोटा तयार करून सरकारनं एक स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे? याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, सोबतच हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या रोकठोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकन प्रेस करा. त्यामुळे येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.